नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी विंजे परत दिग्रसकरांच्या वाड्यात आलेला असतो. तेवढ्यातच आतून नारायणी येते आणि म्हणते, आलात, रात्रभर बाहेर होतात ना, चहा आणते, असं म्हणत ती आत जाऊन चहा घेऊन येते. विंजे म्हणतो, हे काय कोरडा चहा, मला जात नाही माहिती आहे ना, चहासोबत बिस्किट फरसाण काहीतरी आणायला पाहिजे होतं ना. नारायणी म्हणते, घेऊन या, देते मग मी. विंजे म्हणतो, विंजे सरकार आहे आम्ही, आमच्याशी नीट बोलायचं, उलटून बोलायला आपल्याला चालत नाही. नारायणी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि तिथून जायला निघते. विंजे म्हणतो, एक मिनिट, मी बोलतोय ना तुमच्याशी, कुठं चाललात लगेच? बघते काय माज आलाय का? नजर खाली आणि आवाज पण. तो चहा घेतो आणि म्हणतो, किती पानसट चहा केलाय हा. हे सगळं आनंदी आतून बघत असते. विंजे म्हणतो, हाय का त्याला चव ना धव, दूध नाही, त्यात साखर नाही, चायपत्ती पण नाही, ह्याच्यापेक्षा गरम पाणी पिलेलं चांगलं, जा नवीन चहा बनवून आणा. मग नारायणी कपबशी उचलते आणि निघते. तर विंजे म्हणतो, बरं राहू द्या, दुसरा बनवून आणा, तोवर हा पितो. मग नारायणी जाते. तेवढ्यातच विंजेला आनंदी दिसते. विंजे म्हणतो, सासूबाई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सासूबाई. आनंदी घाबरते आणि पडद्यामागे जाऊन लपून बसते आणि म्हणते, निर्लज्ज माणूस. इकडे आनंदी आतल्या रूममध्ये जाते. विंजे मागं मागं जातो आणि म्हणतो, सासूबाई मी तुम्हाला गुड मॉर्निंग केलं आणि तुम्ही इग्नोर करताय मला. आनंदी म्हणते, तुमच्या इतका निलाजरा माणूस मी अख्ख्या जगात पाहिला नाही. तुमच्याऐवजी दुसरं कोण असतं ना तर आत्तापर्यंत विहिरीत जाऊन जीव दिला असतात. विंजे म्हणतो, सासूबाई सकाळी सकाळी तुमच्या मुलीचं कुंकू पुसण्याच्या गोष्टी का करताय तुम्ही? आनंदी म्हणते, ओह किती बेशरम आहात हो तुम्ही, एवढं सगळं झालं तरी अजून तुम्ही इथंच आहात. विंजे म्हणतो, कुठे जाणार सासूबाई आम्ही, आता हीच आमची माणसं आणि हेच आमचं गाव. हे बघा आम्ही ना सगळ्यांना माफ करून टाकलंय, झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपल्या माणसांना आपण माफ नाही करणार तर कोण करणार सांगा बरं. आनंदी म्हणते, निघा चला. विंजे म्हणतो, नाही तुम्ही नाही, तुमचा राग बोलतोय. झालंय काय, तुमच्या रागामुळं तुमची मती आणि बुद्धी कुंठित झाली आहे, बाकी काही नाही. सासूबाई समजा आम्ही इथून गेलो तर तुमच्या मुलीचं काय होणार? घटस्फोटीत नवऱ्याने टाकून दिलेली म्हणून तिला घरातच बसवणार का? आनंदी म्हणते, फार बोलताय हा तुम्ही. विंजे म्हणतो, तुम्ही काय करताय? हे बघा, तुमच्या इगोच्या पायी मी माझ्या बायकोला असं वाऱ्यावरती सोडू शकत नाही. काय आहे, मला तिची आणि तुम्हालाही आमची गरज आहे. आनंदी म्हणते, म्हणजे? मग विंजे म्हणतो, मला सांगा, माझा भूतकाळ भविष्यकाळ सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही मला इथं आणलं कशासाठी? अहो मग मला माझी कामगिरी पार पाडू द्या ना. तो तिच्या पाया पडतो आणि म्हणतो, सासूबाई तुम्ही या जगात माझ्यावरती विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला खरं तर उतरू द्या ना, मला करू द्या ही सगळी कामगिरी पूर्ण. प्लीज सासूबाई ऐका माझं. आनंदी म्हणते, उठा, इथं तुम्हाला तुमच्या सासरेबुवांनी पाहिलं ना तर लाथा घालतील आणि हितल्या हितच जमिनीत गाडतील तुम्हाला. विंजे म्हणतो, तसं काहीच करू शकणार नाहीत ते, इथं राहण्याची व्यवस्थित प्लॅनिंग केली मी. मग तो सगळं आनंदीला प्लॅनिंग सांगत असतो. आनंदी म्हणते, खूपच नालायक आहात हो तुम्ही. विंजे हसतो. इकडे गोपाळ आणि इंदू मंदिरात बोलत असतात. गोपाळ म्हणतो, रागामुळं माणसाची बुद्धी जाम होते ना, हे पटलंय बघ मला इंदे. काल आपल्या काकाचं कसं झालं बघितलं ना तू? विंजे त्याच्यावरती बिल फाटायला पाहिजे होतं, ते आपल्या काकीवर बिल फाटलं आणि त्याला घराबाहेर काढायचं सोडून काका आपल्या काकीलाच घराबाहेर काढायला निघाला. इंदू म्हणते, गोपाळ दाजीचं पण पितळ उघडं पडलंच ना, तो स्वतःहून आपल्या घरात राहणारच नाहीत, कारण ते आपले अंताजी काका लय डेंजर आहेत, त्यांच्यासमोर उठायची बसायची हिंमतच करणार नाहीत ते. गोपाळ म्हणतो, ते आहेच ग, पण मला सांग, आपल्या घरातल्या मोठ्या माणसांचं काय कळतच नाही बघ. अरे दिसतं एक, घेतं वेगळंच आणि क्लॅरिटी ऑफ थॉटचे बांधच आहेत यांचे. तुला सांगतो इंदे, जर मी काकाच्या जागी असतो ना तर त्याला धरला असता आणि डायरेक्ट घराबाहेर काढला नसता, त्याला हाणून सुजवून फरफटत घराबाहेर काढला असता. अरे लई डोक्यात जातोय माझ्या, त्याचं नाव जरी काढलं ना तरी संताप होतो माझा. मला सारखा तो प्रसंग आठवतो. मग गोपाळला आठवतं की कसं पोलिसांनी परागला पकडून नेलं, गोपाळला धरलेलं असतं विंजेनं आणि मग नंतर त्यालाही गाडीत घालतात आणि तिकडे विंजेलाही परागलाही पोलीस घेऊन जातात. नारायणी रडत असते.
अजून आहे का तो आपल्या घरात विकारचंद कुठला? इंदू म्हणते गोपाळ. वेळ येऊ दे, जातील ते. म्हणजे जायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्या नारायणी ताईला सुखच लागणार नाही. आणि तसंच होईल बघ, ते जातील. गोपाळ म्हणतो अगं जाऊ दे तिकडं, मला ना कालपासून कुठंच लक्षात लागत नाहीये आणि घरात पण जायची इच्छा होत नाहीये माझी. मी मळ्यात जाऊन अभ्यासाला बसतो असं म्हणत तो तिथून जातो. इंदू म्हणते अरे गोपाळ. मग इंदू विठुरायाचं दर्शन घेते आणि मागं फिरते. तोच तिला आनंदी लपत कुठेतरी जाताना दिसते. ती म्हणते मोठ्या बाई कुठे निघालात? मग इंदू आनंदीच्या मागे मागे लपत लपत जाते. इकडे व्यंकू महाराज रूममध्ये बसून एक अभंग म्हणत असतात. शकू चहा घेऊन येते. शकू म्हणते दुसऱ्यांदा गरम करून आणलाय, आता तरी घ्या. बरं मला सांगा, आज रात्रीच्या कीर्तनाची तयारी झाली ना तुमची? व्यंकू महाराज म्हणतात कसली तयारी, मनच लागत नाहीये बघ माझं. काल जो काही प्रकार घडला ना त्यामुळं माझं मन थाऱ्यावरच नाहीये. शकू म्हणते सगळं माहीत तो म्हणतो शकूला सगळं माहीत होतं ग बहिणींना. आपल्याच मुलीच्या बाबतीत असं कसं काय वागू शकल्या? आणि माणसानं तरी किती स्वार्थी आणि खोटारडं असावं ग. इतकं खोटारडं आणि असा माणूस निवडला स्वतःच्या मुलीसाठी. शकू व्यंकू महाराजांना म्हणते अहो फार विचार करू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. व्यंकू महाराज म्हणतात विचार येतात ग शकू. असं वाटतं जे काही घडलंय ना ह्या सगळ्याच्या मुळाशी आपणच आहोत. शकू म्हणते आपण नाही, हे सगळं बहिणींच्या मनातल्या असणाऱ्या असुरक्षिततेमुळं झालंय. व्यंकू महाराज म्हणतात ती असुरक्षितता आपण आपल्याचमुळे आली आहे ना, दुसरं काय? कारण किती भयानक भावना आहे असुरक्षितता ग. सांग ना. त्यांना वाटतं की त्यांची गादी माझ्यामुळे गेली. आता ही सगळी जमीन जुमला, घर वाडा प्रॉपर्टी इंदूमुळे गेली. काय अर्थ आहे शकू, सांग ना आता. त्यांना असं वाटतंय की त्या आश्रित झाल्यात, जगायचं कसं? काय एवढं आकाश कोसळलंय ग? त्या इंदूला आई वडील नाही आहेत, खिशात 4 पैसे नाही आहेत, तरी पण ती एवढीशी लहान मुलगी जगतीये ना आनंदाने. काय लागतं ग जगायला? विठुरायाने हातीपायी धड ठेवलंय, चांगली वाचा दिलीये, एवढी बुद्धिमत्ता दिलीये, पुरेसं नाही का ते? आजपर्यंत जे आपलं आहे हे समजत होतं ते आज आपलं नाहीये असं समजलं तर सगळं संपलं का ग? आपण काहीच मिळवू शकत नाही का? घाबरायचं कशाला इतकं? शकू म्हणते अहो ते घाबरतात कारण त्यांना फक्त चुकीच्या गोष्टी करण्याची बुद्धी होते. व्यंकू महाराज म्हणतात तुझंही खरं आहे. तुला सांगतो मला हा शापच मिळालाय आजपर्यंत. मी ज्या वेळी दादाची बाजू घ्यायला गेली त्यावेळी प्रत्येक वेळेला माझ्या बाबतीत गैरसमज झालाय आणि मी तो कधीही दूर करू शकलेलो नाहीये, कधीही. मी कुटुंब हे एकत्र राहावं म्हणून काही करायला तयार आहे, वाटेल ते करायला तयार आहे. त्यांना ते कळतच नाहीये. त्यांच्या असुरक्षितपणामुळे ह्याची विवेकबुद्धी नष्टच झालेली आहे. शकू म्हणते अहो असं काय बोलताय तुम्ही? माझं ऐका, खूप विचार करताय तुम्ही. हे बघा फक्त गैरसमजच आहेत आणि माझा विश्वास आहे की हे गैरसमज कधी ना कधी नक्की दूर होतील. तेवढ्यातच विंजे जोरात ओरडत येतो तुला सासरे बुवा, तुला सासरे बुवा. सासूबाई. व्यंकू महाराज म्हणतात काय झालं? विंजे म्हणतो अहो काल जो प्रकार घडला ना तो सासूबाईंच्या फार जिवारी लागलाय. डिस्टर्ब होतं त्या सकाळपासून. मी विचारलं तर म्हणे मला राहायचंच नाही आहे घरात. अशा उठल्या आणि तडकाफडकी निघायला लागला. मी विचारलं तर म्हणाला जवळच्या नात्यांनी लांब केलं, आता कोणीच राहिलं नाही माझ्या जवळचं, मी विहिरीलाच जवळ करते अशा म्हणल्या आणि त्या गेल्या. व्यंकू महाराज आणि शकूला धक्काच बसतो. व्यंकू महाराज म्हणतात वहिनी कुठं आहेत? विंजे म्हणतो मळ्याच्या दिशेने गेल्यात, चला लवकर, वाचवायला पाहिजे, चला लवकर चला. इकडे आनंदी विहिरीजवळ येऊन बसलेली असते. इंदू लपत लपत मागे येते आणि सगळं काय चाललंय ते बघत असते. इकडे व्यंकू महाराज पळतच विहिरीकडे यायला निघतात. विंजे आनंदीला फोन करतो आणि म्हणतो सासूबाई नारळ फुटलाय, लोक निघालीत दर्शनाला, तुमचं काम सुरू करा, ऑल द बेस्ट, मी इथून लांबूनच दर्शन घेतो. आनंदी म्हणते करते मी सगळं बरोबर आणि ती फोन ठेवते. इकडे व्यंकू महाराज पळतच येतात आणि म्हणतात वहिनी अहो थांबा, काय करताय? मग आनंदी मुद्दामच रडण्याचं नाटक करते आणि म्हणते नाही मला थांबवू नका भाऊजी. ती विहिरीच्या कठड्यावर चढते आणि फांदीला पण धरलेलं असतं तिनं. शकू म्हणते मोठ्या बाई अहो काय करताय हे, खाली उतरा. आनंदी म्हणते थांबा व्यंकट भाऊजी, तिथंच थांबा, इथं येऊ नका, आता मला कोणीही थांबवू शकत नाही, तुम्ही सगळेजण नीट राहा, मला थांबवू नका. आणि ती उडी मारायला जाणार तेवढ्यातच व्यंकू महाराज जोरातच ओरडतात वहिनी थांबा, तुम्हाला अधोक्षजची शपथ. आणि मग आनंदी रडते
म्हणजेच रडण्याचं नाटक करते. इकडे इंदू विचार करत असते की मोठ्या बाईंना काय झालं अचानक. आता तर शांतपणे फोनवर बोलत होत्या आणि मग आता अचानक काय झालं. इकडे व्यंकू महाराज आनंदीला म्हणतात, वहिनी अहो हे काय करताय, हा अविचार करू नका. आनंदी म्हणते, मग आता काय उरलंय माझ्या आयुष्यात व्यंकट भाऊजी तुम्ही आधी शपथ सुटली म्हणा. व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी तुम्ही आधी शांत व्हा. आनंदी म्हणते, दिग्रसकरांची थोरली सून म्हणून मानानं राहिले. आता मला हे अपमानाचं जगणं नकोय, मला जाऊ द्या. मग ती परत वर चढते आणि उडी टाकायचं नाटक करते. व्यंकू महाराज म्हणतात, अहो कोण तुमचा अपमान करणार आहे वहिनी. शकू म्हणते, अहो ऐका ना, असं करू नका. आनंदी म्हणते, शकुंतला मला थांबवू नकोस. व्यंकू महाराज म्हणतात, अहो वहिनी जरा तरी विचार करा. तुमच्या माघारी या घराचं कसं होणार, नारायणी अधोक्षाचं कसं होणार, आपल्या दादाचं कसं होणार. आनंदी म्हणते, व्यंकट भाऊजी आता मला थांबवू नका. त्यांनी माझा अपमान केलाय, मला जाऊ द्यात. व्यंकू महाराज म्हणतात, अहो वहिनी तुम्हाला दादाचा स्वभाव माहिती आहे ना, तापट आहे तो, रागीट आहे. त्याच्या मनात राग होता, त्यानं तो व्यक्त केला, संपला विषय. ऐका माझं, खाली या. शकू म्हणते, अहो मी तुमच्या पाया पडते मोठ्या बाई, असं करू नका, शांत व्हा आणि मग हात द्या तुमचा, असं ती म्हणते. मग आनंदी रडते आणि रडत रडत हातात देते शकूच्या आणि खाली उतरते. मग व्यंकू महाराज आणि शकू तिला घरी घेऊन जातात. इकडे घरी आल्यावरती शकू आनंदीला पाणी आणून देते, म्हणते पाणी घ्या. मग आनंदी पाणी पिते. व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी हा असा अविचार का केलात, अहो बोला काहीतरी. आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल